90 FM, 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो. मी अर्जय कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, जसं की तुम्हाला कल्पना आहेच की आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये आपण अनेक साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींना बोलावत असतो आणि वेगवेगळे कार्यक्रम आपल्या स्टुडिओमध्ये घेत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये मिलिंद जाधव आलेले आहेत. त्यांचं पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि असं म्हणतात की या समाजामध्ये आपण राहत असतो आणि या समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि त्या सगळ्या गोष्टींना, आजूबाजूच्या गोष्टी ज्या घडतायत त्या गोष्टी पाहून, त्याचं निरीक्षण करून त्या कवितेच्या रूपात, त्या शब्द रूपामध्ये मांडण्याचं काम कोण जर करत असेल तर ते कवी करत असतात. आणि आज आपल्याकडे जे पाहुणे म्हणून आलेले आहेत मिलिंद जाधव सर, हे सुद्धा एक उत्कृष्ट असे कवी आहेत. त्यांनी स्त्री शक्ती, महिला मुक्ती, संविधान, शिक्षण, महामानव यांसारख्या अनेक विषयांवरती त्यांनी प्रबोधनात्मक कविता केलेल्या आहेत आणि ह्या कविता त्यांनी वर्तमानपत्रातून सुद्धा सादर केलेल्या आहेत, वर्तमानपत्रातून प्रकाशित केलेल्या आहेत. अनेक साहित्य संमेलनामध्ये सुद्धा ते आपल्या विविध क्षेत्रातल्या ज्या विविध विषयांवरच्या कविता आहेत त्या नेहमी सादरीकरण त्यांचं करत असतात. त्याचबरोबर अनेक शाळांमध्ये सुद्धा त्यांचे उपक्रम होत असतात. कवी संमेलनामध्ये सारख्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन सुद्धा करतात. तर त्याचबरोबर मुंबई आकाशवाणी केंद्रामध्ये सुद्धा युवावाणीच्या काव्य मैफिली, वाचनकट या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. आणि आज मिलिंद सरांना इथे बोलवण्याचं एक विशेष कारण म्हणजे त्यांचा जो विषय आहे की म्हणजे काही सामाजिक विषय असतात आणि त्या विषयांवरती भाष्य करणं हे फार गरजेचं असतं. कारण जर सामाजिक विषय एक संवेदनशीलरित्या जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याची आत्मीयता काय आहे किंवा तो कशा प्रकारचा विषय आहे, त्या भावना काय आहेत त्यामागे, हे लोकांपर्यंत समजू शकत नाही. तर त्यासाठी त्यांनी सामाजिक विषयांचं भान ठेवून अनेक कविता ते नेहमी करत असतात. आणि येत्या 9 तारखेला 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आहे. तर या विषयांमध्ये सुद्धा आदिवासी लोकांचं जीवन म्हणा, त्यांचं शिक्षण म्हणा, यांसारख्या अनेक विषयांवर सुद्धा त्यांनी कविता केलेल्या आहेत. आणि आज आपण त्यांच्याच ह्या कविता ज्या आहेत त्या आपल्या आजच्या ह्या विशेष मुलाखतीमध्ये ऐकणार आहोत. तर मिलिंद जाधव सर, मी तुमचं आपल्या रेडिओमध्ये सहर्ष स्वागत करते. आणि सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की आपण अनेक कवी बघतो. काही कवी असतात जे प्रेमाविषयी सतत लिहत असतात, काही कवी असतात जे शाळा, मैत्री यासारख्या अनेक विषयांवरती लिहत असतात. सामाजिक विषयांचं भान ठेवून लिहिणारे कवी फार मोजके असतात, कमी असतात. तुम्हाला असं का वाटलं? कारण आजपर्यंत मी जसे विषय पाहिलेले तुमचे ते फार वेगळे विषय आहेत. तर या कविता आपण लिहाव्यात, कराव्यात असं का वाटलं आणि का तुम्ही नेहमी असा विषय घेऊन नेहमी लोकांच्या भेटीला येत राहिलात? आपल्या लेखणीमधून ज्या कविता आपण साकारतोय त्याचा नक्कीच समाजाला फायदा झाला पाहिजे आणि आपल्या कविता ह्या परिवर्तनवादी आणि समाज प्रबोधनात्मक असल्या पाहिजे, जेणेकरून नवीन पिढीला काहीतरी त्यातून एक चांगला एक ऐतिहासिक ठेवा मिळेल किंवा सामाजिक संदेश मिळेल. म्हणून मी विविध विषयाला हात घालून सामाजिक बांधिलकी म्हणून एक समाजाचं प्रबोधन व्हावं आणि परिवर्तन, एक समाज निर्माण व्हावा म्हणून या उद्देशाने मी ह्या कविता लिहित आलेलो आहे. येस, नक्कीच. तर सर, आपण सुरुवात करूया. आणि आता मला कुठल्याही क्षणाचा विलंब न करता मला ह्या कविता ऐकायच्या आहेत आणि माझ्या इतकंच मला असं वाटतं आपला श्रोते वर्ग सुद्धा उत्साही आहे या सर्व कविता ऐकण्यासाठी. तर सुरुवातीलाच आपण कोणती कविता घेतोय आणि कशाला अनुसरून आहे, मी तुम्हाला विनंती करेन की ते सांगावं. नक्कीच. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आदिवासी या देशाचा मूळ रहिवासी. आदिवासी आहे हा दऱ्याखोऱ्यात राहणारा आमचा मूळ रहिवासी आहे आणि ह्या भूमिपुत्र आहे आणि तो मूळ रहिवासी आहे. म्हणून माझी प्रथम कविता आहे की आदिवासी या देशाचा मूळ रहिवासी. ही तुमच्यासमोर मी सादर करतोय. आम्ही आदिवासी, आदिवासी या देशाचे मूळ रहिवासी. आम्ही आदिवासी, आदिवासी या देशाचे मूळ रहिवासी. आदिवासी माझा जंगलचा राजा, मान उंचवू या देशाची, निसर्गाची अभिमानाची ओढ आदिवासी संस्कृतीची, ओढ आदिवासी संस्कृतीची.
आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी, या देशाचे मूल रहिवासी. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी, या देशाचे मूल रहिवासी. चांदा ते बांधापासून आदिवासी आवाज घुमतो, चांदा ते बांधापासून आदिवासी आवाज घुमतो. आमच्या डरकाळीन वाघ खाली नमतो, आमच्या डरकाळीन वाघ खाली नमतो. अभिमानानं जगतोय आम्ही, आम्हा भीती नाही कोणाची, आम्हा भीती नाही कोणाची. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी, या देशाचे मूल रहिवासी. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी, या देशाचे मूल रहिवासी. आदिवासी जंगलचा राजा नाव गाजतोय मोठा, आदिवासी जंगलचा राजा नाव गाजतोय मोठा. स्वाभिमानाचा बांधून ठेवतो फेटा, स्वाभिमानाचा बांधून ठेवतोय फेटा. निसर्गात राहतोय आम्ही, निसर्गात राहतोय आम्ही. आमची वाट ती डोंगराची, आमची वाट ती डोंगराची. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी, या देशाचे मूल रहिवासी. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी, या देशाचे मूल रहिवासी. दऱ्या खोऱ्यात खोऱ्यात आम्ही राहतो, उद्याचं स्वप्न हे आनंदाने आम्ही पाहतो. महामानवांची भूमी ही आमची, महामानवांची भूमी ही आमची. आमची डरकाळी र वाघाची, आमची डरकाळी र वाघाची. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी, या देशाचे मूल रहिवासी. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी, या देशाचे मूल रहिवासी. वा, क्या बात आहे. खरंच तुमचा आवाजही खूप सुंदर आहे, खूप छान वाटलं ऐकायला सुद्धा. आणि मला असं वाटतं श्रोत्यांना सुद्धा तितकीच आवडली असेल, आणि श्रोत्यांना सुद्धा थोडा आश्चर्यचकित करणारा हा आवाज सुद्धा. कारण आपण आतापर्यंत अनेक कविता ऐकत असतो, पण अशाही प्रकारच्या आदिवासींच्या जीवनावर सुद्धा अशा प्रकारची कविता असू शकते, त्याचा तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे. आणि खरंच त्या जंगलाचा जर खरा राजा कोण असेल तर ते आदिवासी आहेत. आपली खरी संस्कृती जोपासण्याचं जर कोण काम करत असेल तर ते केवळ आणि केवळ आदिवासी वर्गच करत असतो. सर, या कविता लिहिताना तुम्ही कसं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा सुचतात, काय सांगाल? काय आता मी भिवंडी तालुक्यातील पडगा ग्रामीण भागात राहतो आणि लोकधारा प्रतिष्ठान आमची ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही अनेक खेड्यापाड्यात जातो, आम्ही आदिवासी पाड्यात जातो आणि आदिवासी पाड्यात आम्ही विविध उपक्रम राबवतो. तर त्यांच्यामध्ये आम्ही राहत असताना त्यांच्याशी बोलताना त्यांचं जीवनमान हे आमच्या अभ्यासाला येतंय आणि त्यामधूनच या कविता निर्माण होतात आणि सुचतात. आणि मग तेव्हा वाटतं की खरंच या विषयावरती लिहिलं पाहिजे, आदिवासी संस्कृती टिकली पाहिजे, म्हणून या विषयाला हात घालून आदिवासी समाज याचं परिवर्तन झाला पाहिजे, हा सुशिक्षित झाला पाहिजे, म्हणून विविध विषयाला हात घालून या आदिवासी जीवनावर मी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो. वा, नक्कीच. कारण बरोबर आहे, हे समाजामध्ये तळागाळात जो राहणारा हा जो भाग आहे, अगदी त्याच्या मूळ पायाशी जाऊन तुम्ही त्याचा अभ्यास करून, सखोल अभ्यास करून तुम्ही त्या अगदी म्हणतात ना करमणुकीतून आपण जे काही या सगळ्या गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करतोय तो खरंच खूप चांगला आहे. कारण जर आदिवासींचं जीवन कसं असतं हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एखादं जर भाषण जर द्यायला उभा राहिला माणूस तर लोकांना माहिती की हा काय बोलणार आहे, पण ते म्हणतात ना की एखाद्याला समजावून सांगण्याची सुद्धा एक पद्धत असते आणि ती पद्धत फार निराळी वेगळी असली की ते लोकांनाही पटकन समजतं. आणि मला असं वाटतं तुम्ही जो प्रयत्न करता तो खरंच कमाल आहे. तर आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण मिलिंद जाधव सरांशी या छान गप्पा मारत आहोत आणि त्यांनी या विषयाला अनुसरून काही ज्या कविता केलेल्या आहेत त्या त्यांच्याकडून ऐकत आहोत. तर सर, आता आपल्याला पुढची कविता कोणती आहे आणि काय विषय काय आहे आपला पुढचा? माझी पुढची कविता आहे राघोजी भांगरे म्हणून. ही कविता यासाठी लिहिली आहे की जी आदिवासींच्या विकासासाठी एक मोठा लढा त्यांनी उभारला होता आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम हे राघोजी भांगरे यांनी केलेलं अतिक सामाजिक काम त्यांचं आहे, म्हणून ही कविता मी त्यांच्यासाठी ही लिहिलेली आहे. खेड्यात आणि दऱ्याखोऱ्यात सगळीकडे आनंद झाला, खेड्यात आणि दऱ्याखोऱ्यात सगळीकडे आनंद झाला, राघोजी भांगरे यांच्या रूपाने वाघ जन्माला आला.
आदिवासींच्या ध्येयासाठी महान कार्य तुम्ही केले, आदिवासींच्या ध्येयासाठी महान कार्य तुम्ही केले, आद्य क्रांतिकारक म्हणून राघोजी भांगरे हे नाव मनात कोरले. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी संघर्षाचा ओढला तुम्ही गाडा, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी संघर्षांचा ओढला तुम्ही गाडा, देशाचं क्रांती घडवण्यासाठी स्वतंत्र चळवळीत दिला मोठा लढा. इतिहासामध्ये सुद्धा क्रांती घडवून गेले, इतिहासामध्ये सुद्धा क्रांती घडवून गेले, राघोजी भांगरे हे नाव इतिहासात कोरून गेले, राघोजी भांगरे हे नाव इतिहासात कोरून गेले. चांदा ते बांधापर्यंत तुमच्या कार्याचा डंका वाजतो, चांदा ते बांधापर्यंत तुमच्या कार्याचा डंका वाजतो, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नाव साऱ्या जगात गाजतो, यांचं नाव पूर्ण जगात गाजतो. वा, म्हणजे खरंच आदिवासी लोकांसाठी जर ज्यांनी काम केलं आणि त्यांचे विषय म्हणा किंवा त्यांच्या जे काही समस्या किंवा त्यांचं जे काही एक म्हणतात ना की एक लीडर म्हणून ज्यांनी त्यांच्यासाठीचे कायम झटले, त्यांच्या विषय त्यांच्यावरती इतकी सुंदर कविता तुम्ही केलेली आहे. खरंच एखादा जेव्हा आपण कविता करत असतो त्यासाठी सखोल अभ्यास असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या नेहमीच्या कामांमधून कसा वेळ काढता ह्या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करायला? म्हणजे आज जरी आपण आदिवासींच्या या वेगळ्या विषयांवरती बोलत असू तरी तुमचे जे विषय आहेत ते फार वेगवेगळे आहेत. तर या सगळ्यांसाठी तुम्ही कसा वेळ काढता किंवा ह्याचा अभ्यास तुम्ही कसा करता सर? ओके, नुकतंच माझं भारतीय विद्यापीठातून MSW झालेलं आहे आणि MSWच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही बरंच फील्डवर्क करत असतो आणि आम्हाला बरेच असाइनमेंट असतात की फील्डवर्क तुम्ही आमचं एक बुक असतं आणि त्यामध्ये आम्ही बरंच काही नमूद करत असतो, म्हणजे संशोधन आम्ही करत असतो. तर यामध्ये आमचा हा अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि अभ्यासक्रमाचा भाग अजून सुद्धा ती मला एक लहानपणापासूनच आवड आहे. तर त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच वस्त्यांमध्ये जातो. आदिवासी पाड्यामध्ये आमच्या ठाणे जिल्ह्यातला जो पडगाव विभाग आहे शापूरपर्यंत तिच्या वीटभट्ट्या आहेत आणि वीटभट्ट्यामध्ये जे आपली मुलं आहेत तर ती आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या असल्यामुळे त्यांना कोणी शाळेमध्ये टाकत नाही. मग आम्ही त्यावेळेस वीटभट्ट्यावरती जाऊन जनजागृती करतो की बाबा विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये गेलं पाहिजे, त्यांना तुम्ही सध्या असं कामावरती ठेवू नका किंवा आई वडिलांना आम्ही सांगतो का तुम्ही यांना शाळेत टाका का, कारण की पुढची पिढी ही शिकली पाहिजे. या उद्देशानं असं एक विषयाला हात धरून आम्हाला ती खूप अशी आवड निर्माण झालेली आहे आणि आम्ही सतत त्यांच्या सोबत असतो आणि असे नवीन आम्हाला विषय सुचत जातात. नाही, नक्कीच खरंच हे सगळंच फार खूप वेगळं आहे. सर, यानंतर आपण पुढच्या विषयाकडे वळूया. पुढचा विषय आपला कशावरती आहे आणि कशा संदर्भात तुम्ही लिहिलेला आहे? जे क्रांतिकारक समाज सुधारक ज्यांचं नाव इतिहासामध्ये कोरलेलं आहे असे बिरसा मुंडा, त्यांनी आदिवासी समाजासाठी खूप असं महत्वाचं काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी ही कविता एक आदरांजली म्हणून क्रांतिकारक बिरसा मुंडा ही कविता सादर करतो. शूरवीर म्हणती सारी होती फौलादी छाती, शूरवीर म्हणती सारी होती फौलादी छाती, क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी भल्या भल्यांना चारली माती. तुम्ही केलेल्या कार्याचा आपण वाचूया सारे धडा, तुम्ही केलेल्या कार्याचा आपण वाचूया सारे धडा, इतिहासाची पाहणे पाहूया चळवळीत दिला मोठा लढा. आदिवासींसाठी देऊनी लढा महान कार्याचा झेंडा आज फडकतो, आदिवासींसाठी देऊनी लढा महान कार्याचा फडकतो आज झेंडा, क्रांतीची मशाल पेटवत इतिहासात नाव कोरले बिरसा मुंडा. तुमच्या महान कार्याचा गुणगान गाते दुनिया सारी, तुमच्या महान कार्याचा गुणगान गाते दुनिया सारी, स्वतंत्र लढ्यात मोठा वाटा आज आवाज घुमतो गगनापरी. आदिवासींना सुगंध देण्यापरी झाले स्वतःचा झिजणारा चंदन, आदिवासींना सुगंध देण्यापरी झाले स्वतः झिजणारा चंदन, आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन. खरंच सर, आजपर्यंत अशा अनेक क्रांतिकारकांच्या कविता ऐकलेल्या आहेत, वेगवेगळ्या विषयांच्या कविता ऐकलेल्या आहेत, पण तुमचा अभ्यास आणि तुम्ही ज्या काही कविता केल्या त्या फारच सुंदर आहेत. सर, या गोष्टींना मला आता एक थोडासा वेगळा प्रश्न विचारावासा वाटतोय, कारण कविता करताना आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असतो. तुम्ही जेव्हा स्वतः, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही फील्डवर्क करायचा, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जायचात, भेट द्यायचात, आदिवासींच्या जीवनामध्ये तुम्हाला ते पाहत असताना जवळून जेव्हा तुम्ही पाहिलं तेव्हा कोणती गोष्ट, म्हणजे काय जाणवलं? मला असं विचारायचं तुम्हाला की जेव्हा आपण त्या खेडोपाड्यांमध्ये, त्या पाडे म्हणतात, आदिवासी पाडे असतात, तिथे जेव्हा तुम्ही गेलात किंवा तिथे तुम्ही जेव्हा फील्डवर्क केलं तेव्हा कशा प्रकारच्या गोष्टी जाणवून आल्या तुम्हाला? काय जाणवलं? नक्कीच एक तुम्हाला अनुभव मी सांगू इच्छितो
की आता नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या आपल्या आदिवासी पाड्यावरती खूप अशा काही डोंगरावर जे शहापूर तालुक्यामध्ये एक डोंगराळ भाग आहे आणि त्यामध्ये आम्ही आता गेल्या मागच्या आठवड्यामध्ये आम्ही दप्तर वाटप केली. त्या ठिकाणी आम्ही खाऊ देखील वाटप केलं. तर त्यांना आम्ही म्हणजे ते विद्यार्थी शाळेमध्ये जिल्हा परिषदेचे विद्यार्थी यांना कोणतीही दप्तराची मदत नसते आणि ते आम्हाला माहित पडलं की या ठिकाणी आज इथे दप्तरांची यांना गरज आहे. तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे खूप एक वेगळा आनंद होता की ज्यांना जे रोज आपण जी पिशवी वापरतो या पिशवीमध्ये ते वह्या पुस्तकं रोज घेऊन येतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ते दप्तर मिळते आणि खूप एक आनंदाचा त्यांना एक असा धक्का आणि एक आनंद हा खूप मोठा असतो. म्हणजे जेणेकरून शिक्षणाची त्यांना गोडी निर्माण आहेच पण कुठंतरी आर्थिकदृष्ट्या आई वडील सक्षम नसल्यामुळे ते विद्यार्थ्याला शाळेत टाकत नाहीत. म्हणून मी या आचार्य 90 FM माध्यमातून विनंती करेन की आदिवासी बांधवांना की आपल्या विद्यार्थ्याला शिकवा आणि शिकूनच तुमचं पुढे भवितव्य खूप मोलाचं लाख मोलाचं ठरणार आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करेन का प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे. नक्कीच नक्कीच. खरं खूप खरी गोष्ट बोललात हे तुम्ही. कारण आज आपण पाहतोय की आदिवासी भागांमध्ये जे आई वडील करत आलेत म्हणजे त्यांचं जर काही एखादा लाकडांपासून काही वस्तू बनवत असतील किंवा काही वस्तू विक्रींचा जो त्यांचा ते काम करत असतील तर मुलांनाही ते त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करत असतात आणि मग त्यामुळे कुठेतरी शिक्षण मागे राहते. मला असं वाटतं आज जरी आपण 21व्या शतकात जगत असलो तरी या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं की जनजागृती होणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे त्या लोकांनाही शिक्षणाचं महत्व पटवून द्यायला हवं कुठेतरी. आणि त्याशिवाय जो आदिवासी भाग आहे तो त्याला जर आपल्याला पुढे आणायचं असेल त्याला जर एका चांगल्या मार्गावरती आणायचं असेल तर त्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणं शिक्षण किती महत्वाचं आहे हे त्यांना पटवून देणं हे सुद्धा फार मला असं वाटतं गरजेचं आहे. आणि आता मला असं वाटतं कुठेतरी ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. कुठेतरी आता शाळा वगैरे सुरू झालेल्या आहेत. तिथल्या विभागांसाठी सुद्धा काही सरकारच्या सुद्धा शाळा काही आहेत काही भागांमध्ये. पण शेवटी त्यांच्या आई आणि म्हणजे जे पालक आहेत त्यांनी या गोष्टींचा अभ्यास करायला हवा किंवा या गोष्टी शिकायला हव्यात की आपण जरी शिक्षण नसलं झालं तरी आपल्या मुलांनी मात्र हे शिक्षण घ्यायला हवं. ठीक आहे. आपण आता आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त छान वेगवेगळ्या कविता ऐकतोय. पुढची कविता कोणती आहे आणि काय सांगाल? मॅडम तुम्ही आता जसं सांगितलं का शिक्षणावर तर एक आदिवासी समाजाची मुलगी आहे तिला शाळेमध्ये जायची खूप इच्छा आहे आणि ती एका वीटभट्टीवरती आई वडिलांच्या सोबत आहे आणि ती आईला विनवणी करते आई वडील मला काय शाळेत जाऊ नको पण तिला खूप इच्छा आहे. मग ती आई वडिलांना आपल्या कवितेतून सांगते की आई मला शाळेला जायचंय. तर माझ्या कवितेचे शीर्षक आहे आई मला शाळेला जायचंय. मला घरामध्ये आता करमत नाही आयुष्य उज्ज्वल करायचं हाय ग आई मला शाळेला जायचं हाय ग आई मला शाळेला जायचं हाय. पाठीवरी घेतलं दप्तर जोडीला घेतली वही पाठीवरी घेतलं दप्तर जोडीला घेतली वही आग आई मी शिकले करायला आता ग सही शिक्षणाच्या साठी विकासाच्या साठी पाटी पेन्सिल घेतली हाय पाटी पेन्सिल घेतली हाय ग आई मला शाळेला जायचं हाय ग आई मला शाळेला जायचं हाय. शिक्षणाच्या होदारी प्रगती झाली सारी शिक्षणाच्या होदारी प्रगती झाली सारी आज सन्मानानं जगाया लागली नारी आज सन्मानानं जगाया लागली नारी. समाजाच्या साठी कुटुंबाच्या साठी मी उंच भरारी घेणार हाय ग मी उंच भरारी घेणार हाय ग आई मला शाळेला जायचं हाय ग आई मला शाळेला जायचं हाय. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो. पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो तुम्हाला आता कल्पना आलीच असेल की आज आपल्या स्टुडिओमध्ये मिलिंद जाधव सर आलेले आहेत आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण वेगवेगळ्या कविता त्यांच्याकडून ऐकत आहोत. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सर्व बाकीच्या इतर लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. कारण आपण आपल्या जीवनशैलीमध्ये इतके गुंग होऊन जातो की आपल्याला माहीतच नाही की
आदिवासी लोकांचं जीवन कशा पद्धतीचं आहे, ते कशा पद्धतीचं जीवन जगतायत, किंवा आज आपल्या मुलांना आपण खूप छान पद्धतीने शाळेत टाकतो, त्यांचं शिक्षण चांगलं चालू असतं, पण अजूनही काही अशी लोक आहेत, काही आदिवासी पाडे असे आहेत जिथे त्यांच्या मुलांना शिक्षणही व्यवस्थित दिलं जात नाहीये, किंवा आज आपण आपल्या घरामध्ये बसून छान ऐशोआरामात बसून टीव्ही पाहतोय, विविध कार्यक्रमांची मजा घेतोय, मोबाईलवरती सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होतोय, पण ही आपली जी लाईफ आहे ते आपलं आयुष्य आणि आदिवासी पाड्यातल्या लोकांचं आयुष्य हे खरंच तसं आहे का, त्यांचं आयुष्य कसं आहे, त्यांचं राहणीमान कसं आहे, या सगळ्या गोष्टी ज्यांनी कवितेच्या रूपात उतरवल्या ते मिलिंद जाधव सर आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये जोडले गेलेले आहेत. आणि ब्रेक पूर्वी आपण खूप सुंदर कविता त्यांच्याकडून ऐकल्या. तर आता सर मी तुम्हाला विनंती करेन की आता पुढची कविता कशावरती आहे आणि काय? निसर्गाचं वर्णन या कवितेमध्ये, निसर्गाचं वर्णन आपण या कवितेमध्ये केलेलं आहे की निसर्गानं मांडलाय हा थाट, जंगल झाडीतून आम्ही शोधतोय वाट, अशी ही कवितेचं शीर्षक आहे. निसर्गानं मांडलाय थाट, जंगल झाडीतून शोधतोय वाट, निसर्गानं मांडलाय थाट, जंगल झाडीतून शोधतोय वाट. देशाचा मूल रहिवासी त्याज आदिवासी हो नाव, आहो डोंगराच्या आड वसलेलं माझं इवलस हे गाव. मातीला सुगंध भारी माती जडली हो पायात, आहो मातीला सुगंध भारी माती जडली हो पायात. निसर्गानं मांडलाय थाट, जंगल झाडीतून शोधतोय वाट, निसर्गानं मांडलाय थाट, जंगल झाडीतून शोधतोय वाट. शेताच्या बांधावरी भरलं हिरवगार शिवार, निसर्गानं सजलंय हो माझं सोन्याचं हे घर. फुलपाखराला बघून आनंद होतो मनात, आहो आनंद होतोय मनात. निसर्गानं मांडलाय थाट, जंगल झाडीतून शोधतोय वाट, निसर्गानं मांडलाय थाट, जंगल झाडीतून शोधतोय वाट. पक्षी किलबिल करती सारी, आज आवाज दुमला दारी, आज आवाज दुमला दारी. वादळ पाऊस वारा, आहो निसर्गाची किमया सारी, आहो निसर्गाची किमया सारी. आभाळावरी आज घेतली भरारी, आभाळावरी आज घेतली भरारी. हाती नांगरतो शेतात, हाती नांगरतो शेतात. निसर्गात मांडलाय थाट, जंगल झाडीतून शोधतोय वाट, निसर्गाने हा मांडलाय थाट, जंगल झाडीतून शोधतोय वाट. चटणी भाकर ती खाऊनी मिळतो पोटाला हो आधार, काम करी भर उन्हात सुखी असतो तो जीवनात. नदीच्या किनारी वाहत नेणारी, आमचं सुख रानावनात, आमचं सुख रानावनात. निसर्गानं मांडलाय थाट, जंगल झाडीतून शोधतोय वाट, निसर्गानं मांडलाय थाट, जंगल झाडीतून शोधतो या वाट. वा, क्या बात आहे. खरंच म्हणजे ही कविता जेव्हा मी ऐकली मला तेव्हा एक गोष्ट म्हणजे जाणवली. म्हणजे आपण सुट्टीच्या वेळी असं आपण जातो नाही का, की असं आपल्याला वाटतं की चला खूप कंटाळा आलाय आणि आपण निसर्गाच्या सानिध्यात कुठेतरी जाऊया. आपण गावोगावी निघून जातो. आपलं जे गाव असतं आपण त्या गावची ओढ आपल्याला लागते आणि आपण त्या ठिकाणी असं आराम करायला जातो. किंवा हल्ली तर एक फॅड निघालेला आहे की सुट्टी असली की कुठेतरी फार्म हाऊसला जा, तिथे सगळं असं वातावरण आपल्याला मिळेल. आणि आपण सगळेजण या गोष्टींसाठी तरसत असतो की मला असं शांत वातावरण, नदीच्या कडेला असलेलं असं वातावरण अनुभवायचं आणि त्यासाठी आपण पैसेही देतो.
पण आदिवासी लोकांचं जे खरोखरचं आयुष्य आहे ते अगदी हे निसर्गाच्या वातावरणात, रम्य वातावरणात, शांततेत एक वातावरण त्यांचं असतं आणि हेच त्यांचं ते इवलूसं घर आणि या सगळ्या गोष्टी हेच त्यांच्यासाठी स्वर्गाहून कमी नाही. आणि खूप सुंदर असं तुम्ही याची रचना केलेली आहे. खूप सुंदर कविता आहे. मला तर फार आवडली आणि नक्कीच श्रोत्यांना सुद्धा ती तितकीच आवडली असेल. मिलिंद सर, यानंतर म्हणजे मला तुम्हाला एक विचारायचं आहे की म्हणजे मी आतापर्यंत माझ्याकडे आपल्या या स्टुडिओमध्ये बरेच कवी सुद्धा आलेले आहेत, तर माझा हा प्रश्न असतो की एखादा कवी जेव्हा तो काहीतरी शब्दात उतरवत असतो तेव्हा तो ती गोष्ट एकतर खूप जवळून फील करत असतो किंवा त्याने ती गोष्ट निरीक्षणामुळे उतरवत असतो. तर तुम्ही जेव्हा हे असं काही वेगळं लिहिता किंवा सामाजिक काहीतरी लिहिता, ते सगळं कुठून आलंय, म्हणजे काय सांगाल त्याच्याबद्दल? आता मी जिथे राहतो पडगा, तिथून मला वाटते एक 20-25 किलोमीटर वरती माहुली किल्ला आहे आणि हा माहुली किल्ला एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्या भोवती सभोवताली एक आमची आदिवासी वाडी आहे आणि त्या वाडी आम्ही तिकडे नेहमी फिरत असतो आणि ते आम्ही जंगल झाडीतून शोधतोय वाटा असे जे शब्द आम्ही त्यामध्ये कवितेमध्ये उतरवलेले आहेत. तर हे अनुभवातून आलेले आहेत की आम्ही जेव्हा निसर्गामध्ये जातो तर म्हणजे असे एक एन्जॉय म्हणून दरवेळी अशी पिकनिक आपण जसं काही भरपूर मंडळी शहरातली इकडे येत असते आणि माहुली किल्ला आहे तो गर्भभूमी म्हणून एक संबोधित केला आहे, ऐतिहासिक भूमी म्हणून आहे आणि त्या ठिकाणी भरपूर असं निसर्गरम्य वातावरण आहे. त्यावेळेस आम्ही त्या ग्रामीण भागात फिरतो तर अशी किलबिल पक्ष्यांचा आवाज, जे अशी सुंदर असे रम्य वातावरण, तर अशा वातावरणामध्ये जे पूर्ण भावतं आणि ते पूर्ण चित्र डोळ्यासमोर येतं आणि त्यातूनच आम्हाला काही कविता सुचतात आणि मग ते आम्ही शब्दामध्ये उतरवत असतो. वा, म्हणजे नक्कीच आहे की निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर असं काहीतरी म्हणतात ना, उपरती होते आणि काहीतरी असं वेगळंच आपल्या कडून लिहिलं जातं, बोललं जातं आणि खरंच खूप कमाल आहे. कारण प्रत्येकाकडेच ही कला असते असं नाही. निसर्गाच्या सानिध्यात बरेच जण जातात, बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांच्या अवतीभोवती घडत असतात, पण प्रत्येकालाच त्याची रचना करता येत नाही आणि हे कौशल्य तुमच्याकडे आहे आणि ही देणगी आहे देवाने दिलेली. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इतक्या सुंदर कविता करताय किंवा इतकी सुंदर रचना आहे तुमची. यानंतर आपण कोणती कविता ऐकणार आहोत? आदिवासी बांधव हा साक्षर झाला पाहिजे असं मला वाटतंय की आपण बघतोय की आदिवासी बांधव याला सही देखील करता येत नाही, पण अशा भरपूर काही महिला आहेत. आपण बघतो की बँकेत जात असताना मग त्यांना स्वाक्षरी येत नाही, मग खूप असं काही अडचण निर्माण होते. मी एका बँकेमध्ये आमच्या पडगा एक टीडीसी बँक आहे तिथे गेलो होतो. आमच्या आदिवासी महिला तिकडे असतात आणि मग त्यांना सही करता येत नाही, मग अंगठा द्यायचा असतो. मग अंगठा जागी मग कोणतरी ओळखीचं कोणतरी असते, मग ते स्वाक्षरी देतात. मग मी विचार केला की इथं पण एक कविता होऊ शकते, म्हणून आपला आदिवासी बांधव हा साक्षर झाला पाहिजे म्हणून या उद्देशानं ही कविता मी आपल्या समोर सादर करतो. वाचू लिहायला शिकू या नाव, आता साक्षर करू या गाव. वाचू लिहायला शिकू या नाव, आता साक्षर करू या गाव. सारे गिरूया 12 खडी आणि बोलूया ABCD. सारे गिरवूया 12 खडी आणि बोलूया ABCD. वजा बाकी काना वेलंटी, रोज शिकायला हो सांगाव. रोज शिकायला हो सांगाव. वाचू लिहायला शिकू नाव, आता साक्षर करू या गाव. वाचू लिहायला शिकू या नाव, आता साक्षर करू या गाव. पेन पुस्तक हाती घेऊ, देश प्रगती पथावर नेऊ. पेन पुस्तक हाती घेऊ, देश प्रगती पथावर नेऊ. स्वप्न उराशी करू निश्चय मनाशी, आव स्वप्न उराशी करू निश्चय मनाशी. अज्ञानावर घालू घाव, अज्ञानावर घालू घाव. वाचू लिहायला शिकू नाव, आता साक्षर करू या गाव. वाचू लिहायला शिकू या नाव, आता साक्षर करू या गाव. आई बाबा हो आजी बाई, सारे मिळून शिकूया सही. आई बाबा हो आजी बाई, सारे मिळून शिकूया सही. परिवारासाठी समाजासाठी, परिवारासाठी समाजासाठी. अभ्यासाचा मांडू डाव, अभ्यासाचा मांडू डाव.
वाचू लिहायला शिकू नाव, आता साक्षर करूया गाव. वाचू लिहायला शिकू नाव, आता साक्षर करूया गाव. गाव खेड्यात अन तालुक्यात जनजागृती करू देशात. आवो शिक्षणावर आता देऊया जोर, आवो शिक्षणावर देऊया जोर. समाजात मिळूया वाव, समाजात मिळूया वाव. वाचू लिहायला शिकू नाव, आता साक्षर करूया गाव. वाचू लिहायला शिकूया नाव, आता साक्षर करूया गाव. वा, क्या बात आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं कौतुक यासाठी की अगदी तुम्ही बँकेत एका महिलेला असा तुमचा हा तो प्रसंग तुम्ही पाहिलात आणि त्यामुळे त्यातून ही कविता सुचली. बरं, कविता सुचली ती इतकी सुंदर सुचली आहे की अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये की तुम्ही तुमचं म्हणणं जे आहे ते तुम्ही उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आज आपण पाहतोय की स्वतःसाठी म्हणा किंवा दुसऱ्यांसाठी, त्या समाजासाठी हे आज स्वाक्षर असणं आणि स्वतःला या सगळ्या गोष्टी, शिक्षणातलं महत्व मला असं वाटतं सगळीकडे कळलेलंच आहे, पण तेच तितकंच महत्व ह्या आदिवासी लोकांना सुद्धा कळायला हवं. आणि जसं मघाशीही सुद्धा म्हणाले मी की जनजागृती होणं फार गरजेचं आहे. आणि आपण जे बाकी जे स्वाक्षर लोक आहोत, आपण जे साक्षर लोक आहोत, जे आपण शिकायला, वाचायला, लिहायला शिकलेलो आहोत, जर आपण कुठेतरी जर पुढाकार घेऊन जर या आदिवासी बांधवांना या शिक्षणाचं महत्व पटवून दिलं तर मला असं वाटतंय कुठेतरी मग आपण म्हणू की आपण खरंच 21व्या शतकात आहोत आणि आपण प्रगतीपथावर आहोत. आणि आज आपण म्हणतो की आज आपण विकसनशील देश होण्यापासून विकसित देशाकडे आपली वाटचाल सुरू आहे. पण विकसित देश आपला तेव्हाच होऊ शकतो जेव्हा ही तळागाळातली मंडळी लिहितील, वाचतील, पुढे जातील, काहीतरी करतील. आणि खूप सुंदर असं आज आदिवासी जागतिक दिनानिमित्त आपण ह्या सगळ्या कविता म्हणा किंवा त्यांच्या विषयावर भाष्य करतोय, छान संवाद साधतोय. तर या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. आपल्याकडे वेळ कमी आहे. सर, जाता जाता मी तुम्हाला इतकंच म्हणेन की या शेवटच्या टप्प्याकडे असताना आज आपली कुठली शेवटची कविता तुम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवणार आहात? नक्कीच. आदिवासी हा जंगलचा राजा आहे आणि तो जंगलचं रक्षण करतो. येस. अशी एक छोटीशी कविता तुम्हाला मी सादर करून दाखवतो. कवितेचं शीर्षक आहे जंगलचा राजा. आदिवासी बंधू हा माझा आहे तो जंगलचा राजा. आदिवासी बंधू हा माझा आहे तो जंगलचा राजा. नात जोडलंय निसर्गाशी आम्ही जंगलचे हो रहिवाशी. नात जोडलंय निसर्गाशी आम्ही जंगलचे हो रहिवाशी. आमचा साधेपणा नाही मोठेपणा, दऱ्याखोऱ्यात आमची प्रजा, दऱ्याखोऱ्यात आमची प्रजा. आदिवासी बंधू हा माझा आहे तो जंगलचा राजा. आदिवासी बंधू हा माझा आहे तो जंगलचा राजा. रात्र दिवस काम करी मिळवितो कष्टाची भाकरी. रात्र दिवस काम करी मिळवितो कष्टाची भाकरी. चांदा सूर्यापासून कामाविनापासून कधी घेत नाही तो रजा, कधी घेत नाही तो रजा. आहो आदिवासी बंधू हा माझा आहे तो जंगलचा राजा. आदिवासी बंधू हा माझा आहे तो जंगलचा राजा. मनगटाच्या जोरावरी तारपा नृत्याच्या तालावरी. मनगटाच्या जोरावरी तारपा नृत्याच्या तालावरी. मोठ्या आनंदानं मोठ्या श्रमानं अंधश्रद्धेला केलंय वजा, अंधश्रद्धेला केलंय वजा. आहो आदिवासी बंधू हा माझा आहे तो जंगलचा राजा. आदिवासी बंधू हा माझा आहे तो जंगलचा राजा. आहे तो स्वाभिमानी, आहो आहे तो अभिमानी.
झोपतो घोंगडीत सुखात झोपडीत, स्वाभिमानाचा गाजा वाजा, स्वाभिमानाचा गाजा वाजा, आहो आदिवासी बंधू हा माझा, आहे तो जंगलचा राजा, आदिवासी बंधू हा माझा, आहे तो जंगलचा राजा, प्रेम आमचं शेतावरी, कष्ट करीतो बांधावरी, प्रेम आमचं शेतावरी, कष्ट करीतो बांधावरी, घेतो उभारी, आवो घेत नाही माघारी, आज घेत नाही माघारी, मनात द्वेष नाही तुझा, मनात द्वेष नाही तुझा, आदिवासी बंधू हा माझा, आहे तो जंगलचा राजा, आदिवासी बंधू हा माझा, आहे तो जंगलचा राजा, आहे तो जंगलचा राजा. वा, क्या बात आहे. तर आजची ही विशेष मुलाखत आपण आज या विशेष मुलाखतीमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त या सुंदर अशा कवितांचं आज ज्यांनी सादरीकरण केलं, मिलिंद जाधव सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला जोडले गेले होते आपल्यासोबत. आणि खरे तर आदिवासी या विषयांवर इतक्या सुंदर प्रकाराचं लिखाण होऊ शकतं हे मला आज खरं सर तुमच्यामुळे कळलंय. कारण खूप छान तुम्ही लिखाण केलेलं आहे आणि अगदी ज्वलनशील आहे हे सगळं लिखाण. म्हणजे जरी ते त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातलं असू देत, जरी ते त्यांच्या राहणीमानातल्या संदर्भातलं असू देत, किंवा ते ज्या भागात राहत आहेत ते जंगल आणि त्या जंगलाचा जो मालकी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तिथले ते खरे रहिवासी आणि ते कशा पद्धतीने जंगल जोपासतायत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने कवितेत उतरवल्या, ज्या पद्धतीने शब्दात मांडल्या, ते खरंच फार कौतुकास्पद आहे आणि खूप छान वाटलं. आणि आज या विषयांवर इतकं बोलायला मिळालं, खूप वेगळा अनुभव होता हा माझ्यासाठी सुद्धा. आणि मी तुमचे खरंच आमच्या आचार्य 90 FM वतीने आभार मानते की तुम्ही खूप सुंदर अशा कविता इथे सादर केल्यात आणि खूप छान माहिती सुद्धा आम्हाला दिलीत. तर त्यामुळे मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद मॅडम. आणि मी देखील तुमचा आभार व्यक्त करतो की आचार्य 90 FM च्या माध्यमातून आम्हा सर्व नवीन लेखकांना, नवीन कवींना, तरुणांना एक संधी या ठिकाणी आपण कविता सादर करण्याची उपलब्ध करून त्याबद्दल मी आचार्य 90 FM सर्व टीमचं मनापूर्वक आभार व्यक्त करतो. येस. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मिलिंद जाधव सर आपल्यासोबत जोडले गेलेले होते. या कविता आणि आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व प्रेक्षकांना, सर्व श्रोत्यांना, आमच्या आदिवासी बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आचार्य 90 FM वर छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.